आम्ही जनावर नाही, आम्ही माणसं आहोत। आणि हा चहा नाही चिखलाय। थोडा राहिला तर माणूस याच्यावरून चालत जातो आणि जास्त झाला तर माणूस याच्यापासून स्वतःला वाचवत जातो। लक्षात घ्या। इथं तुकडोजी महाराज म्हणतात रस्ते सर्व घाणीने भरले, आजूबाजू डबकेच असले, एकही काम ना होय, इथल्या सरपंच ग्रामसेवका होऊ नये। त्या गावाच्या वावराच्या रस्त्यात आणि गावाच्या रस्त्यात काहीच फरक नाही राहिला। त्या वावराच्या पांढऱ्यांना चिखलच पाहावा लागतो आणि गावातल्या रस्त्यात पण तेच चित्र आहे। इथून अख्खा गाव बाजारासाठी जाणं येणं करतं, पावसाळ्यात साधीत चालायला सुद्धा जागा नाही, पण हे दुर्लक्ष करतात। अख्ख्या अमरावती जिल्ह्यातल्या तालुक्यांच्या गावाचा अंदाज लावला तर या गावातल्या एवढ्या राजकारण्यांची संख्या कुठंच नाही, पण ते दुर्लक्ष करतात। इथं तुकडोजी महाराज म्हणतात जेव्हा राजकारणी होते आळसे तेव्हा उपभोगाची वाढे खुशी, त्याच उपभोगाची वाढे खुशी तेव्हाच अंतर पडे कार्याशी गाव सेवेच्या। इकडं सरकार म्हणतं आमच्याकडे पैसा नाही। बरं बाबा, तुमच्याकडे पैसा नाही, खासदार, विधानसभेचे आमदार, सरपंच यांचे भत्ते वाढवायचे तुमच्याकडे पैसा येतो। तुमच्याकडे पैसा नसता तर यांचे भत्ते वाढवले नसते। बरं बाबा, तुमच्याकडे पैसा नाही, बाजारपेठेचा रस्ता बांधण्यासाठी पैसा नाही, रोड बांधण्यासाठी पैसा नाही, तर निदान खडीकरण तर करून द्या।